5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 42,000 लोकांची उपस्थिती होती. महायुती आघाडीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकत राज्याच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा जनादेश मिळवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या पाठीशी असा बहुमत होता की ज्यामुळे त्यांना कोणत्याही विरोधाशिवाय राज्यकारभार करता येईल अशी परिस्थिती होती. मात्र सत्तेच्या केवळ 4 दिवसांतच एका गावच्या सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना पुढील वर्षभरात प्रशासनावर आलेल्या 5 मोठ्या संकटांची सुरुवात ठरली. काही महिन्यांतच लक्ष वेगवान विकासाकडून हटून खंडणीच्या आरोपांवर, हजारो कोटींच्या जमीन घोटाळ्यांवर आणि आघाडीतील अंतर्गत बंडखोरीवर केंद्रित झाले. या पहिल्या वर्षाचा आढावा घेताना सरकारच्या पडताळलेल्या आर्थिक यशाची तुलना त्याच्या 5 मोठ्या अपयशांशी करणे आवश्यक ठरते, जेणेकरून 230 जागांच्या जनादेशाची खरी किंमत काय होती हे समजू शकते. पहिले संकट 9 डिसेंबर रोजी बीड येथे सुरू झाले. संतोष देशमुख या स्थानिक अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी एका प्रादेशिक ऊर्जा कंपनीला लक्ष्य करणाऱ्या बहुकोटींच्या खंडणी रॅकेटला सक्रिय विरोध केला होता. तपासात मुख्य आरोपीचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेला आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय दबावामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. मे महिन्यात दुसरे संकट पुण्यात समोर आले. ब्रिटिशकालीन महार वतन जमिनींच्या विक्रीचा हा मुद्दा होता. या जमिनी महार समाजाला त्यांच्या सेवेसाठी देण्यात आल्या होत्या. बाजारभावानुसार या जमिनींची किंमत सुमारे 1,800 कोटी रुपये होती. मात्र त्या फक्त 300 कोटी रुपयांना विकण्यात आल्या. कायदेशीरदृष्ट्या यावर 21 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी लागणे अपेक्षित होते, परंतु कंपनीने केवळ 500 रुपये भरले. ही कंपनी अमाडिया एंटरप्राइजेस असून तिचे 99% मालकी हक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडे आहेत. सध्या पोलिसांच्या FIR मध्ये पार्थ पवार यांचे नाव नाही. या बाबीवरून मुंबई उच्च न्यायालयाने नोंद घेत प्रश्न उपस्थित केला की पोलीस जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला संरक्षण देत आहेत का? ही पहिली 2 प्रकरणे महायुतीच्या भ्रष्टाचारमुक्त राज्याच्या आश्वासनालाच थेट आव्हान देणारी ठरली. तिसरे संकट सातारा जिल्हा परिषद निवडणुकीभोवती उभे राहिले. कागदोपत्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे अध्यक्षपद जिंकण्यासाठी स्पष्ट बहुमत होते. मात्र भाजपचा उमेदवार विजयी झाला. विरोधकांनी आरोप केला की राज्य पोलिसांचा वापर करून मतदारांना बाजूला ठेवण्यात आले आणि भाजपचा विजय सुनिश्चित करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद मुंबईतील विधानसभेत उमटले. विशेष म्हणजे या निवडणूक प्रक्रियेवर सर्वात तीव्र टीका सरकारमधीलच नेतृत्वाकडून झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील घडामोडींना लोकशाहीची हत्या असे संबोधले. आपल्या स्वतःच्याच आघाडी भागीदारांवर केलेला हा आरोप महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट करणारा होता. चौथ्या संकटात राज्याने विरोधक आणि टीकाकारांकडे लक्ष केंद्रित केले. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्र्यांवर आधारित एक व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर त्यांच्या कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांच्या विरोधात FIR आणि विधिमंडळाच्या विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली. या घटनेचा आधार घेऊन विरोधकांनी आरोप केला की फडणवीस सरकार हळूहळू पोलिसी राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, जिथे सार्वजनिक व्यंग किंवा टीका सहन केली जाणार नाही. 5वे आणि अंतिम संकट महायुतीच्या सर्वात महत्त्वाच्या मतदार वर्गावर आले, म्हणजे शेतकऱ्यांवर आले. निवडणुकीदरम्यान आघाडीने 5 लाख रुपयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र अर्थसंकल्प अंतिम झाल्यानंतर ही रक्कम 2 लाख रुपयांवर आणण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात या आश्वासनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मुंबईत जमीन घोटाळे आणि आघाडीतील तणाव हे प्रमुख मथळे ठरत असताना तुटलेली आर्थिक आश्वासने आणि टीकाकारांवरील कारवाई यामुळे प्रशासन आणि त्याच्या मूळ मतदारांमधील दरी वाढत लागली आहे. तथापि या संकटांबरोबरच सरकारची काही ठोस आर्थिक कामगिरीही समोर आली आहे. मागील वर्षात महाराष्ट्राने भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40% हिस्सा मिळवला. सरकारने लाडकी बहीण कल्याण योजना सुरू ठेवली आणि समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला वेग दिला. या जनादेशाचे मूल्यमापन करताना या पायाभूत सुविधांच्या यशाची तुलना एका अधिकाऱ्याच्या हत्येशी, 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याशी आणि मंत्रिमंडळातीलच लोकशाहीच्या हत्येच्या आरोपांशी करावी लागेल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. पार्थ पवार प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे आणि भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत विश्वास अद्याप पूर्णपणे पुनर्स्थापित झालेला नाही. सत्तेच्या एका वर्षानंतर 230 जागांचा जनादेश कायम असला तरी प्रशासनाची अंतर्गत स्थिरता शपथविधीनंतरच्या सर्वात मोठ्या दबावाखाली आहे. आता अंतिम निर्णय मतदारांच्या हाती आहे.